आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे। या महिन्यात सुरुवातीला खूप उत्साहाचं वातावरण आहे असं दिसतं। सण वगैरे ह्या महिन्यात येत आहेत। त्या सणाच्या निमित्ताने आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडणे, त्याचप्रमाणे काही चांगल्या स्थळांना भेटी देणे, आध्यात्मिक बाबतीत सांगतोय, काही स्थळांना भेटी देणे आणि तिथल्या पवित्र वातावरणाचा लाभ घेणे, असे योग मीन राशींच्या व्यक्तींना, वृषभ राशींच्या व्यक्तींना या ठिकाणी दिसत आहे। वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या काळामध्ये आपणाला विविध प्रकृती बाबतीत वेगवेगळे अनुभव अनुभवायला येतील। म्हणजे कधी थोडासा फीवर आहे वाटेल संध्याकाळच्या वेळी, तर सकाळी फीवर नाहीसा असेल। अशा काही गोष्टी तुम्हाला थोडासा त्रास देतील, पण आपण योग्य तो औषधोपचार करा आणि त्या बाबतीत जे काही आपल्याला डॉक्टरांनी नियम सांगितलेत ते पाळा, म्हणजे हा त्रास तुम्हाला याच्यापुढे होणार नाही। त्याचप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपण स्वतः जेव्हा उद्योग काही करायला जाल, नवीन उद्योग किंवा नवीन संधी असा काही लाभ तुम्ही घ्यायला जाल, तेव्हा तुम्हाला काही ना काही कारणाने विरोधकांचा सामना करावा लागेल। आता विरोधक हे विरोधक असतात, कधी आपल्या जवळचे असतात, कधी लांबचे असतात। म्हणजे चांगली गोष्ट सांगण्याऐवजी ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या तुम्हाला फोकस करून सांगण्यात येतील, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा आणि तुम्ही ठरवले ती गोष्ट करण्याचा प्रयत्न अवश्य करा। कारण काही गोष्टी जोपर्यंत आपण जोर लावून करत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव तसा येत नाही। म्हणून हा काळ जो आहे तो आपण जोर लावून प्रत्येक गोष्ट करण्याची आहे। जे तुम्हाला वाटतं योग्य आहे, याने आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे, तर ते अवश्य करा। इतरांच्या विनाकारण सल्ल्याचा तुम्ही काही उपद्रव करून घेऊ नका। कारण ही काही लोकांची सवय असते की प्रत्येकाला न विचारता काहीतरी सल्ला देणे, तर त्यामुळे तुम्ही थोडेसे अडचणीत येण्याची संभावना आहे। पण तसं करू नका आणि तुम्ही ठरवलेली कामं जी आहेत ती तुमची करत जा। वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना थोडासा डिस्टर्बन्स दिसून येतोय। म्हणजे अभ्यासात त्यांचं नीट लक्ष म्हणजे एकाग्रता होणार नाही असं दिसून येतं। आणि ही गोष्ट त्यांना अगोदर माहिती असेल तर त्यांनी आपण ठरवून एकाग्रता कशी वाढवता येईल हा प्रयत्न करावा। त्यासाठी वेगळा उपाय करण्याची गरज नाही आहे, पण आपणच ते लक्षात ठेवा आणि एकाग्रता वाढवा, म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यासात असा काही पाडा होणार नाही किंवा अभ्यासात काही वाईट तुम्हाला अनुभव येणार नाही। वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात साधारणपणे लहान विद्यार्थी जे आहेत, म्हणजे लहान 5वी 7वी 8वी अशा लोकांना पाठांतर केलेलं विसरण्याची शक्यता दिसून येते। म्हणजे काही परीक्षेच्या तयारीसाठी आपण चांगलं पाठांतर केलं आहे, पण परीक्षेच्या वेळी जाल तर ते आठवणार नाही। अशा काही गोष्टी मला दिसून येत आहेत। पण वारंवार चांगल्यात चांगलं पाठांतर करून घेणे आणि होमवर्क करत असताना इतरांकडून ते समजावून घेणे, अशा गोष्टी जर त्यांनी प्रयत्न केला तर या गोष्टीवर तुम्ही मात करू शकता। कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर ह्या महिन्यामध्ये काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतील घरामध्ये। त्या गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी आपण दुर्लक्ष करा, काही गोष्टींसाठी आपण उपाय करा आणि काही गोष्टींसाठी आपण थोडंसं कडक होणं गरजेचं आहे। म्हणजे काही वेळेला मुलं जेव्हा हट्ट करतात किंवा काही ऐकत नाहीत तेव्हा थोडंसं शिस्त लावण्याच्या दृष्टीने कडक होण्याची शक्यता आवश्यकता असते। तर तो कडकपणा तुमच्यात येऊ द्या, तो शिस्त त्यांना लावायला हवी तुम्हाला, आणि असा शिस्तीचा बडगा उगारला तर ते सगळं ठाकठीक होईल। वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपलं जुनं येणं जे आहे ते या महिन्यात वसूल होईल। म्हणजे थोडा आपण मागे लागलात किंवा त्यांना फोन कॉल वगैरे देऊन रिमाइंडर दिलात तर जुनी येणी जी आहेत ती वसूल व्हायला
थोडासा फेवरेबल कालावधी आहे असं मी सांगेन. तर ह्याचा आपण पाठपुरावा करा. असं काही येणं खरोखरच आहे का बघून घ्या आणि त्याच्याकडून ते वसुली करा. कलाकारांना हा महिना जो आहे तो विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा दिसून येतो आहे. कारण काही गोष्टी म्हणजे कला ही सादर केल्यानंतर त्याची नुसती वाहवा मिळवणे ही गोष्ट वेगळी, पण त्याला पुरस्कार किंवा सन्मान अशा गोष्टी जर मिळाल्या तर तो निश्चितच एक प्रकारचा नैतिक आनंद असतो. तर असा आनंद कलाकारांना या महिन्यात मिळणं दिसून येत आहे. तर तो आनंद तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर करा आणि त्याचा दुसऱ्यांनाही लाभ घेऊन द्या. आणि काही वेळेला असं असतं आपले हितचिंतक जे असतात ते तुम्हाला असं काही पुरस्कार किंवा अशी काही वाहवा मिळाली की त्यांनासुद्धा तेवढाच आनंद होतो. तर तो मात्र अनुभव तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना त्याचा तुम्ही आनंद द्विगुणित करा. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कामाच्या निमित्ताने आपल्याला जो काही प्रवास घडणार आहे थोडासा असं दिसून येत आहे पहिल्या पंधरवड्यामध्ये, त्या प्रवासातून तुमचा काही लाभ होणार आहे. त्या लाभ जो आहे त्या झालेल्या लाभामधून काही भाग जो आहे तो तुम्ही तुमच्यासाठी सेफ डिपॉझिट किंवा प्रिव्हेंटरी असं काहीतरी ती रक्कम ठेवून द्या. कारण झालेला लाभ जो आहे त्या लाभातून अशी जर आपण प्रोव्हिजन केली नाही तर आपल्याला संकटकाळी कोण मार्ग आपल्यासाठी दाखवणार. म्हणून त्यासाठी काही रक्कम आपण या महिन्यामध्ये अवश्य सेव्हिंग करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. हे होतं वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.